वळावरती लढण्याची इच्छा आणि राजीनाम्याची घोषणा याविषयी चर्चा होईल। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। 10 नोव्हेंबरपासून दाखल होणाऱ्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेपासून 3 डिसेंबरला लागणाऱ्या निकालापर्यंतच्या तयारीला आता वेग आला। या निवडणुकीसाठी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एकूण 69 मतदान केंद्राची निश्चिती करण्यात आली आहे। 64,746 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडून सध्या मोर्चे बांधणी सुरू आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी सध्या सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली। रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार गणपत कदम आणि काँग्रेसचे माजी आमदार हुस्नबाबू खलिपे यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे। दरम्यान नगराध्यक्ष पद नेमकं कोणाला जाणार या संदर्भात अद्यापही निश्चिती झालेली नाही। शिवसेनेच्या महेश गायकवाड यांची कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीपत्र देऊन गायकवाड यांना ही जबाबदारी दिली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं शिवसेनेनं काही महत्त्वाच्या नियुक्त्या केल्याचं बोललं जात आहे। बारामती नगरपालिकेसाठी इच्छुकांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। पवारांच्या सहयोग या निवासस्थानी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी दिसली, तर दुसरीकडे मालेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारही अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले होते। सांगलीच्या जत नगर परिषदेची निवडणूक भाजप स्वबळावरती लढणार असल्याची घोषणा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली। भाजपकडून नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे। अद्याप महायुती म्हणून कोणाचाही प्रस्ताव आलेला नाही। प्रस्ताव आल्याच्या नंतर विचार करू असं देखील पडळकरांनी स्पष्ट केलं। तसंच जतचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शुभांगी बदेनवर आणि त्यांचे पती अशोक बदेनवर कुटुंबियांनी गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय। भारतीय जनता पार्टीनं स्वतंत्र लढाईची पूर्ण तयारी केलेली आहे। त्यामुळं आता जे इच्छुक उमेदवार आहेत ते भाजप म्हणूनच आमच्याकडे आलेले आहेत। अन्य कोणी आमच्याकडे तशा पद्धतीचा प्रस्ताव दिलेला नाही। महायुतीतून जर तसा काही प्रस्ताव आला आणि त्याच्यावरती आम्ही विचार करू। सोलापूर जिल्ह्यामधल्या बहुतांश नगरपालिकांवरती महाविकास आघाडी झेंडा फडकवणार असा विश्वास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी व्यक्त केला। सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 खासदार आणि 6 आमदार अशी मोठी ताकद महाविकास आघाडीची आहे। त्यामुळे या निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचं त्यांनी सांगितलं। या 4 दिवसात सगळ्या नगरपालिकेच्या मुलाखती घेणार आहोत। अर्ज पण आमच्याकडे यायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी आघाडी करून काही ठिकाणी पक्षावर जिथं जिथं गरज असेल त्याप्रमाणे कॉम्प्रोमाइज करून आम्ही चांगल्या पद्धतीचं यश जसं जिल्हा खासदारला आणि आमदारच्या इलेक्शनला आणलं तसं या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत सुद्धा पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। जे आमदार आहेत त्यांना पण एक तालुक्याची स्वतःचा सोडून दुसऱ्या तालुक्याची एका जबाबदारी ते त्या ठिकाणी देणार आहेत। चांगल्या पद्धतीचं काम नगरपालिकेत होईल याच्याबद्दल मला काही सांगतो। लोणावळा नगर परिषदेसाठी भाजपनं पहिल्या 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली। 13 प्रभागामधील 27 जागांसाठी ही निवडणूक होणार असून उद्यापासून 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहील। दरम्यान भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये ही लढत रंगणार असून आता आमदार सुनील शेळके राष्ट्रवादीचे कोणते शिलेदार रिंगणामध्ये उतरवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पुणे जिल्ह्यामधील नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी भाजपनं कंबर कसायला सुरुवात केली। 14 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या इच्छुक उमेदवारांच्या पुण्यामध्ये मुलाखती होतील। निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती होणार असल्याची माहिती मिळते। पुणे जिल्ह्यातल्या भोरमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भोरच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला, तर निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे पक्षप्रवेश झाले। निवडणुकांच्या तोंडावरती माजी आमदार संग्राम धोपटे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। आणि यानंतर बुलेटिन